हे सगळ्या प्रश्नाची उत्तरं सरकारलाही मिळायची असतील तर या ठिकाणी मतदान होऊ देणं आणि लोकांना ज्या पद्धतीने भीती घातली जाते की तुमच्यावरती गुन्हे दाखल होतील, या ठिकाणी पोलिसाचा एवढा मोठा फौजफाटा आणलेला आहे, काही कारण नाही त्याला। जर एखादं गाव स्वतःहून स्वयंस्फूर्तीनं त्याला कळतंय की बॅलेटवर केलेलं मत बाबा आम्हाला त्या ठिकाणी समजतंय, ते मशीनमध्ये मत गेलेलं मारलंय कुणाला गेलंय कुणाला हे त्यांना समजत नाही। आणि म्हणून या ठिकाणी जर पोलिसांना त्यांच्या बळाचा वापर का करतायत माहित नाही, का पोलिस आणलेत गावात माहित नाही त्याला। असं काय शासनाला धडकी भरली की बाबा हे जर या गावानं जर त्याचं कुठं मतदान गेलंय, कारण 10 दिवसापूर्वीच मतदान झालेलं आहे आणि 10 दिवसामध्ये 1-2% 10-5 मताचं व्हेरिएशन येऊ शकतं, पण ज्याला मतदान लोकांनी केलेलं आहे त्याला त्या ठिकाणी मतदान करणार आहेत। या ठिकाणी सगळ्या लोकांचं मतदान होणार आणि या मतदानाच्या बाबतीमध्ये जर पोलिसांनी काही वेगळा निर्णय घेतला, आमच्यावरती का अंतरवाली सराटी सारख्या गोळ्या झाडण्याचा लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न केला तरी हा उत्तमराव जानकर या ठिकाणाहून हलणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।